ते इथून 1 इंच, इथून अर्धा इंच. आणि मुंड्याचा आकार शक्यतो ह्यानीच द्यायचा. ह्यानी पाठीमागचा आकार एवढा छान येतो ना, त्याच्यामुळं आपला वेळ बी वाया जात नाही आणि आपल्याला आकार पण देता येतो व्यवस्थित बरोबर. हा मुंड्याचा आकार दिला तरच आपला व्यवस्थित ब्लाऊज पाठीमागून बसतो, पुढून बसतो, फुगा येत नाही. आता ही बाजू आपल्याकडे घ्यायची. हे झालं. आता इथून ही बाजू ही पुढचा भाग झाला. आता ही पाठीमागचा खालून ही पाठीमागचा भाग आहे. तर मी इथून पाठीमागच्या जिथं उंची आपली 15 आली ना, तिथून मी इथून बघा 3 घेतलं ते आपलं पोल काढण्यासाठी. आणि इथं किती राहते 6 इथं आले बघा. आणि इथून 3 घेते आतल्या मुंड्याच्या आतल्यापासून आणि ते बाहेर 3 घेतले बघा. इथून एवढं हे अंतर 3चं ठेवलं आहे. आता बघा मी पोल कशी काढते. आपली छाती होती ना 10, ही हो का, ही छाती 10 आहे ना, इथं आली. तर इथून पोल कसा काढायचा ते बघा. इथून 5 घेते मी, कटोरी काढायची. आणि ही 4. आणि हा झाला बघा कटोरीचा आकार पुढील. ही झाली, हा पोल निघाला. तर चला, तर मग आता मी कटिंग करू का, तुम्हाला कटिंग करून दाखवते मी. हा पुढचा भाग. कटोरी बघा डायरेक्ट कशी निघते ते. आता ह्याच्यासाठी तुम्हाला ना पेपरवर प्रॅक्टिस करावी लागेल डायरेक्ट कटोरी काढण्यासाठी. आता बघा कटोरी इकडे लक्ष द्या नीट, व्यवस्थित कटोरीने कशी काढते ती. हा गळ्याचा आकार होता ना आपला, ते आता मी उलटा घेते. ह्या साईडला ठेवते, जिथं आपण हे केलेलं आहे तिथं पोलचं त्या साईडला घेते मी. आणि तिथून मी इथं खून केली बघा. आता इथून मी कशी घेते बघा. इथून मी 5 ठेवते. 5 घेतलं बघा.